दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाठोपाठ आता तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। पवारांच्या राष्ट्रवादीतील नेतेही सातत्याने भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत भेटीगाठी करतायत। त्यामुळे पवारांच्या एनडीए प्रवेशासाठी दिल्लीत भेटीगाठीचं सत्र सुरू आहे का? पहा या रिपोर्टमध्ये। एनडीए प्रवेशासाठी दिल्लीत भेटीगाठी। शहानंतर तटकरे मोदींना भेटले। डिलिमिटेशन बिलासाठी पाठिंबा की प्रवेशाची नांदी? दिल्लीच्या राजकारणात नक्की चाललंय काय असा प्रश्न पडेल अशी मोठी घडामोड समोर आली आहे। दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीपाठोपाठ आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। त्याशिवाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनीही एनडीए सरकारमधील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे। त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार का असा सवाल वारंवार उपस्थित होतोय। एनडीए प्रवेशासाठी दिल्लीत महत्त्वाच्या भेटीगाठी कशा सुरू आहेत पाहूया। 7 जुलै 2026 पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि भाजपचे खासदार विनोद तावडे यांच्यात गुप्त बैठक। 22 जुलै 2026 जंतर मंतरवर आंदोलन सुरू असताना शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी संसदेत पंतप्रधान मोदींची भेट घेतली। या भेटीत विद्यार्थी आंदोलनावर चर्चा झाल्याचं पवारांनी सांगितलं। 23 जुलै 2026 दिल्लीत पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली। 27 जुलै 2026 दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। 27 जुलै 2026 त्याच दिवशी सुप्रिया सुळेंनीही खासदार बजरंग सोनावणे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। 29 जुलै 2026 तटकरेंनी शहांपाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेली भेट विकास कामांशी संबंधित असल्याचं तटकरेंनी सांगितल्याचं कळत आहे। तर दुसरीकडे अमित शहा आणि सुप्रिया सुळेंच्या भेटीत उपस्थित असलेले पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे यांनीही विकास कामांचा हवाला दिलाय। अमित भाई शहा यांची भेट मी वेळोवेळी प्रत्येक वेळेस घेतलेली आहे। प्रत्येक सेशनला घेतो, प्रत्येक वेळेस घेतो। पण विषय असा आहे की आता आम्ही जर भेटायचंच नाही राजकारत्यांना किंवा जे सत्तेतल्या लोकांना तर असं कसं होईल? मी पण एक जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी आहे। त्याच्याबरोबर माझ्या मतदारसंघातली काही जी कायदा व सुव्यवस्था ढासळलेली त्याच्या संदर्भात पण चर्चा करावी, असं एक ह्याच्यापेक्षा पलीकडे दुसरं काही नाही। भाजप नेतृत्वानं एनडीए प्रवेशासाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची अट शरद पवारांना घातल्याची चर्चा आहे। मात्र शरद पवारांनी दादांच्या राष्ट्रवादीतील विलीनीकरण होणार नाही असं स्पष्ट केलंय। खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत। त्या संदर्भात काय? खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत। त्या संदर्भात काय? दोन्ही राष्ट्रवादीचे नेते पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत विकासाच्या चर्चेसाठी दिल्लीत भेटीगाठी घेतात हे सर्वांसाठी हुबया उंचावणार आहे। राजकारणात टायमिंगला महत्त्व असतं आणि संसदेचं अधिवेशन सुरू असताना या भेटींना आलेला वेग पाहता ही सर्व डिलिमिटेशन विधेयकाच्या पाठिंब्यासाठी सुरू असलेली धावपळ आहे की थेट पवारांच्या एनडीए प्रवेशाची नांदी याबाबत सर्वांनाच प्रश्न पडलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।